आपण जी औषधं घेतो, जी कॉफी पितो किंवा अगदी आपलं घर बांधणारं सिमेंट, या सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे एका अदृश्य विज्ञानाचा हात. चला तर मग आज आपण मायक्रोमेरिटिक्सच्या जगात प्रवेश करूया, म्हणजेच लहान कणांचं विज्ञान, जे न कळतपणे आपलं संपूर्ण आयुष्य नियंत्रित करतं. चला एका सोप्या कोड्याने सुरुवात करूया. इथे समोर ठेवलेल्या प्रत्येक डिशचं वजन अगदी 190 ग्रॅम आहे, पण तरीही एका डिशमध्ये वस्तू जास्त आहेत, असं का? आणि या साध्या प्रश्नाचं उत्तर आपल्या आरोग्यापासून ते मोठ्या उद्योगांपर्यंत सर्व काही कसं बदलू शकतं. खरं तर याच प्रश्नामध्ये मायक्रोमेरिटिक्सचं सगळं रहस्य दडलेलं आहे. तर हाच आहे आजचा आपला मूळ प्रश्न. विचार करा, काय होतं जेव्हा एखाद्या पदार्थाचा गुणधर्म तो कशाचा बनला आहे यावर अवलंबून नसतो, तर त्याचे कण किती लहान किंवा मोठे आहेत यावर ठरतो. हा एक विचार विज्ञानाची अनेक समीकरणं बदलून टाकतो, आणि आज आपण नेमकं हेच समजून घेणार. तर या प्रश्नाचं उत्तर देणाऱ्या शास्त्राला एक खास नाव आहे, मायक्रोमेरिटिक्स. हे लहान कणांचं एक असं आश्चर्यकारक जग आहे जिथे आकारच सर्व काही ठरवतो. म्हणजे नेमकं काय? तर सोप्या भाषेत मायक्रोमेरिटिक्स म्हणजे सूक्ष्म कणांचा अभ्यास. म्हणजे त्यांचा आकार कसा आहे, त्यांचं स्वरूप कसं आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा ते एकत्र येतात तेव्हा ते एकमेकांशी कसे वागतात याचा अभ्यास यात केला जातो. चला तर मग आता त्या लाखो कणांच्या गर्दीतून एका कणाला जरा जवळून पाहूया. कारण पावडरमधील प्रत्येक कणाचे स्वतःचे असे गुणधर्म असतात, जे त्या संपूर्ण पावडरचं वर्तन ठरवतात. प्रत्येक कणाची एक स्वतःची ओळख असते. त्याचा आकार म्हणजे तो किती लांब रुंद आहे, त्याचं स्वरूप म्हणजे तो किती गोलाकार किंवा लांबट आहे, आणि त्याची आकृती म्हणजे त्याचा पृष्ठभाग कसा आहे, गुळगुळीत की खडबडीत. हे सगळे घटक मिळून ठरवतात की तो एकटा कण कसा वागेल. पण गंमत अशी आहे की कोणतीही पावडर एका कणाने बनलेली नसते. ती लाखो कणांची एक गर्दी असते. आणि जसं गर्दीत प्रत्येक माणूस वेगळा असतो, तसंच पावडरमध्ये लहान मोठे वेगवेगळे आकाराचे कण असतात. आणि याच गोष्टीला सायन्समध्ये पार्टिकल साईज डिस्ट्रीब्युशन असं म्हणतात. आता हे कणांचं वितरण मोजण्यासाठी शास्त्रज्ञ डी व्हॅल्यूज वापरतात. हे समजायला खरं तर खूप सोपे आहेत. समजा D10 म्हणजे पावडरमधील सगळ्यात लहान 10% कण, D90 म्हणजे पावडरमधले 90% कण या आकारापेक्षा लहान आहेत, म्हणजेच हे मोठे कण झाले, आणि D50 हा झाला मध्यबिंदू, म्हणजे अर्धे कण यापेक्षा लहान आणि अर्धे मोठे. चला आता हेच एका उदाहरणावरून समजून घेऊया. इथे झिर्कोनिया बॉल्सचा टेबल आहे. इथे बघा, D50 व्हॅल्यू म्हणजे सरासरी कणाचा आकार 0.124 मायक्रॉनपासून 0.322 मायक्रॉनपर्यंत वाढतोय. याचा अर्थ काय? तर काही नमुन्यांमध्ये कण जवळजवळ सारख्या आकाराचे आहेत, तर काहींमध्ये लहान आणि मोठ्या कणांमध्ये खूप फरक आहे. आणि हीच माहिती एखाद्या उत्पादनाची गुणवत्ता ठरवते. पण मग प्रश्न येतो की जे कण डोळ्यांना दिसतही नाहीत, त्यांना मोजतात तरी कसं? तर यासाठी शास्त्रज्ञांकडे काही भन्नाट युक्त्या आहेत. चला त्यातील काही पाहूया. सगळ्यात सोपी आणि जुनी पद्धत म्हणजे चाळणी. अगदी आपण घरी पीठ चाळतो ना, तसंच काहीचं. यात वेगवेगळ्या आकाराच्या जाळ्या एकावर एक ठेवलेल्या असतात. पावडर वरून टाकल्यावर मोठे कण वरच्या जाळीत अडकतात आणि लहान कण हळूहळू खाली जातात. अगदी सोपं आणि प्रभावी. दुसरी पद्धत आहे मायक्रोस्कोपी. नावाप्रमाणेच यात मायक्रोस्कोप खाली प्रत्येक कणाला प्रत्यक्ष पाहिलं जातं आणि त्याचा आकार, त्याची आकृती मोजली जाते. यामुळे आपल्याला अत्यंत अचूक माहिती मिळते. आणि ही तर एक खूपच हुशार पद्धत आहे, कूल्टर काउंटर. हे उपकरण मुळात रक्तातील पेशी मोजण्यासाठी बनवलं होतं. यात काय होतं, जेव्हा एखादा कण एका लहान छिद्रातून जातो तेव्हा तो विद्युत प्रवाहात एक छोटा अडथळा निर्माण करतो. हा अडथळा किती मोठा आहे यावरून त्या कणाचा आकार ठरतो. किती अफलातून कल्पना आहे, नाही का? आत्तापर्यंत आपण एका कणाबद्दल बोललो, पण जेव्हा हे लाखो कण एकत्र येतात तेव्हा खरी गंमत सुरू होते. तेव्हा त्यांचे काही नवीन सामूहिक गुणधर्म तयार होतात, जे एका कणात कधीच दिसत नाहीत. चला ते पाहूया. यात सगळ्यात महत्त्वाचा फरक आहे घनतेचा. घनतेमध्ये दोन महत्त्वाचे प्रकार आहेत. पार्टिकल डेन्सिटी म्हणजे समजा एका विटेची घनता, आणि बल्क डेन्सिटी म्हणजे विटांच्या ढिगाऱ्याची घनता, ज्यात विटांसोबत त्यांच्यामधली रिकामी जागाही मोजली जाते. हे चित्र बघा, एकदम स्पष्ट होईल. कणांमध्ये जी हवा किंवा पोकळी असते त्यामुळे बल्क डेन्सिटी नेहमीच पार्टिकल डेन्सिटीपेक्षा कमी असते. आणि म्हणूनच 1 किलो कापूस आणि 1 किलो लोखंड यांचे आकारमान इतकं वेगळं असतं. पावडरचा अजून एक खूप महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे अँगल ऑफ रिपोज. म्हणजे काय, तर जेव्हा आपण पावडरचा ढिगारा करतो तेव्हा तो जास्तीत जास्त किती अंशाचा कोन बनवून स्थिर राहू शकतो. हा कोन जितका कमी तितकी पावडर जास्त सहजतेने वाहते.
विचार करा, वाळूचा ढिगारा पसरट होतो पण पिठाचा ढिगारा उंच होतो. ठीक आहे, हे सगळं सायन्स तर झालं, पण याचा आपल्याला काय उपयोग? हे सगळं आपल्या आयुष्यात कुठे महत्वाचं ठरतं? याचं उत्तर आपल्याला आश्चर्यचकित करू शकतं. औषध निर्माणशास्त्रात हे ज्ञान खूपच महत्वाचं आहे. औषधाच्या गोळीतील कणांचा आकार जितका लहान असेल तितकं त्याचं पृष्ठभागाचं क्षेत्रफळ जास्त असतं. यामुळे काय होतं तर औषध पोटात लवकर विरघळतं, रक्तात लवकर शोषलं जातं आणि त्याचा परिणामही तेवढ्याच लवकर दिसून येतो. आता गोळ्या बनवताना विचार करा, जर पावडर मशीनमध्ये सहज वाहिली नाही, अडकली तर काय होईल? तर प्रत्येक गोळीत औषधाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. कमी अँगल ऑफ रिपोज सारखे चांगले प्रवाह गुणधर्म हे सुनिश्चित करतात की प्रत्येक गोळी सुरक्षित आहे आणि तितकीच प्रभावी आहे. आणि हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे. मायक्रोमेरेटिक्समुळे पावडर बनवणं हे अंदाजे काम राहत नाही, ते एक अचूक विज्ञान बनतं. कोणतीही गोष्ट अनुभवावर किंवा अंदाजावर अवलंबून राहत नाही, तर प्रत्येक गोष्ट मोजता येते आणि नियंत्रित करता येते. एवढंच नाही, आपण लहान मुलांसाठी जी द्रवरूप औषधं पाहतो ना, ती बाटलीत खाली बसून नयेत यासाठी सुद्धा कणांचा योग्य आकार असणं खूप आवश्यक आहे. यामुळे औषध स्थिर राहतं आणि प्रत्येक डोसमध्ये सारखं प्रमाण जातं. तर बघा, कणांचं हे सूक्ष्म जग आपल्या औषधांपासून ते अन्नापर्यंत प्रत्येक गोष्टीवर राज्य करतं. मग प्रश्न हा उरतो की आपल्या अवतीभोवती अशा आणखी कोणत्या अदृश्य शक्ती आहेत जे आपल्या जगाला आकार देत आहेत, पण ज्यांच्याकडे आपलं लक्षही जात नाही? यावर नक्की विचार करा.